नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील त्यासोबतच श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे। कारण मित्रांनो, राज्य शासनामार्फत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी एक विशेष योजना सुरू करण्यात आली आहे आणि या योजनेअंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी 1 लाख रुपये शिष्यवृत्ती दिली जाणार आहे। तर या योजनेचे नाव आहे उडान शिष्यवृत्ती योजना आणि या योजनेअंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी 1 लाख रुपये शिष्यवृत्ती दिली जाणार आहे। तर या शिष्यवृत्ती योजनेचा दिव्यांग विद्यार्थ्यांना खूपच जास्त फायदा होणार आहे आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे आणि 20 सप्टेंबर 2025 ही या योजनेचा अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख आहे। जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। या व्हिडिओच्या माध्यमातून या योजनेविषयी संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत। जसे की या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया आणि लाभार्थ्याची निवड प्रक्रिया, त्यासोबतच हे 1 लाख रुपये कशा पद्धतीने लाभार्थ्यांना मिळणार याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात। तर मित्रांनो, या योजनेबद्दल थोडक्यात माहिती आधी बघूयात। तर दिव्यांग विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी उडान शिष्यवृत्ती 1 लाख पर्यंतची शिष्यवृत्ती, मेंटरशिप, करिअर मार्गदर्शन आणि क्षमता बांधणी कार्यशाळासह। तर उडान ही दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी खास तयार केलेली एक अनोखी शिष्यवृत्ती योजना आहे। दिव्यांग विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी देण्यासाठी या शिष्यवृत्तीत महाराष्ट्रातील निवडक विद्यार्थ्यांना 12वी नंतरच्या शिक्षणासाठी सहाय्य मिळणार आहे। ही शिष्यवृत्ती योजना SKF इंडिया लिमिटेड यांच्या सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमांतर्गत राबवली जात असून गेली 43 वर्ष दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान GSP इंडिया या सामाजिक संस्थेमार्फत अंमलात आणली जात आहे। या शिष्यवृत्ती योजनेचा उद्देश सर्व प्रकारच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी देणे हा आहे। प्रत्येक निवडलेल्या विद्यार्थ्याला रुपये 1 लाखापर्यंतची शिष्यवृत्ती, वैयक्तिक मार्गदर्शन, क्षमता बांधणी कार्यशाळा, करिअर मार्गदर्शन तसेच शैक्षणिक व व्यावसायिक प्रवासात सातत्याने साथ देण्यात येणार आहे। तर मित्रांनो, योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी पात्रता थोडक्यात बघूयात। तर दिव्यांगत्वामध्ये दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 अंतर्गत नमूद केलेल्या कोणत्याही प्रकारच्या दिव्यांगत्वापैकी एक दिव्यांग व्यक्ती या योजनेसाठी पात्र असणार आहे। त्यानंतर 40 किंवा त्याहून अधिक दिव्यांगत्व असलेले विद्यार्थी योजनेसाठी पात्र असणार आहेत। त्यानंतर भारत सरकारकडून जारी केलेले वैध दिव्यांगत्व प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे। विद्यार्थ्याकडे वैध UDID कार्ड म्हणजेच युनिक डिझॅबिलिटी ID कार्ड असणे बंधनकारक आहे। त्यानंतर शैक्षणिक पात्रतेमध्ये दिव्यांग विद्यार्थ्याला 12वीमध्ये 50% किंवा त्याहून अधिक गुण प्राप्त असावेत। जर 12वीमध्ये 50% पेक्षा कमी गुण तुम्हाला असतील तर तुम्ही या योजनेसाठी पात्र राहणार नाहीत। त्यानंतर विद्यार्थी हा शासनमान्य प्रतिष्ठान महाविद्यालयात व्यावसायिक शिक्षण घेत असावा, जसे की BCom, B.Pharm, MBBS, BHMS, BSc, ॲग्री, BBA, इंजिनिअरिंग, LLB, सोशल वर्क, BCA, नर्सिंग इत्यादी। त्यानंतर तुमचं वार्षिक कौटुंबिक उत्पन्न हे 2.5 लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे आणि तुमचं उत्पन्न बघण्यासाठी तुमच्याकडून तहसीलदारचा उत्पन्नाचा दाखला मागितला जाईल। त्यानंतर योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे वय 16 ते 25 वर्ष असावे आणि दिव्यांग विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे। त्यानंतर नोंदणी प्रक्रिया समजून घेऊयात। तर ऑनलाईन नोंदणी ही तुम्हाला 20 सप्टेंबर 2025 पर्यंत करता येणार आहे। ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर नोंदणी अर्जाची पडताळणी ही 20 सप्टेंबर 2025 पर्यंत असणार आहे। त्यानंतर तुम्हाला एक अर्ज दिला जाईल। तो अर्ज तुम्हाला 25 सप्टेंबर 2025 पर्यंत जमा करावा लागेल आणि फक्त पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज मिळेल। त्यानंतर निवड झालेल्या विद्यार्थ्याची ऑनलाईन मुलाखत व प्रोफाईल पडताळणी ही 27 सप्टेंबर 2025 पर्यंत होईल आणि त्यानंतर विद्यार्थी व पालकांची प्रत्यक्ष मुलाखत ही 5 ऑक्टोबर 2025 पर्यंत होईल। त्यानंतर निवड समितीकडून अधिकारी तुमच्या घरी येतील आणि ही प्रोसेस 10 ऑक्टोबर 2025 पर्यंत होईल।
आणि लाभार्थ्यांची अंतिम निवड ही 15 ऑक्टोबर 2025 पर्यंत होईल। तर आता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रामध्ये आधार कार्ड, दिव्यांगत्व प्रमाणपत्र म्हणजेच UDID कार्ड, त्यानंतर तहसीलदारचा उत्पन्नाचा दाखला, त्यानंतर 10वी आणि 12वीचं मार्कशीट आणि कॉलेज प्रवेश फीची पावती किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट। तर ही 5 कागदपत्रे योजनेचा अर्ज भरण्यासाठी तुम्हाला लागतील। त्यानंतर या योजनेचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी दिलेला QR कोड तुम्ही स्कॅन करून अर्ज भरू शकता किंवा gspindia.org या वेबसाईटवरती यायचं आहे। त्यानंतर खाली स्क्रोल करायचं आहे आणि येथे दिलेलं आहे फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा। या बटनावरती क्लिक करून तुम्ही अर्ज भरू शकता। या वेबसाईटची डायरेक्ट लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा आपल्या व्हॉट्सअप चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुपवरती सुद्धा तुम्हाला या वेबसाईटची लिंक मिळून जाईल। या योजनेबद्दल तुमचे काही प्रश्न असतील किंवा या योजनेसाठी अर्ज कसा करायचा याबद्दल तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून सांगायचं आहे। तर अशा पद्धतीने संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांसाठी ही होती एक महत्त्वाची अपडेट। महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात।